रामकृष्ण हरी माऊली कराडच्या मारुतीबाबा मठाला एक मोठा मान या ठिकाणी माऊलीच्या रथाच्या पुढं 12 नंबरचा मान या ठिकाणी या दिंडीला आहे. आणि या दिंडीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की दिंडीमध्ये 600 लोक आहेत आपल्या कराडची. मात्र या 600 लोकांची सेवा करणारे राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, त्यांचं तंबू ठोकण्याची व्यवस्था ही सगळी मंडळी करत असतात. आज मी सगळी मंडळी माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. खरं तर जाणून घेऊया काय सेवा करता तुम्ही. आम्ही पालं ठोकायचे वगैरे, वारकऱ्यांची सेवा, जेवण वाढायचं, काय करायचे म्हणजे सगळे करतो आम्ही. पुढे जाऊन आम्ही ट्रक येईपर्यंत आम्ही सकाळच्या 2-2:30 वाजता हलतो आणि तिथून पुढे नंतर आम्ही चालत राहतो. आम्ही गाडीत वगैरे बसत नाही अजिबात. आणि आपले येऊन पुढे ट्रक आला म्हटलं की आपले पाले बाहेर काढायचे, पाले ठोकायला सुरुवात करायची. आम्ही 15-20 जणांचा ग्रुप आहे. ते सगळे सर्व आमचे गाव मोपरे गाव. तुमचं कुठलं? गोवारे. तुम्ही काय करता? मी हेच की आता यांच्याबरोबर पालखीबरोबर येतो. पालखीच्या पुढे येऊन सकाळी लवकर उठून सकाळ 2-2:30च्या दरम्यान उठतो आणि पुढे येऊन आम्ही ती पालखीचं सगळं ही बांधतो, पालं बांधतो. माऊली तुम्ही काय आय कार्ड दिसते मला, सेक्रेटरी, सेवेकरी. पुढे या की कुठली दिंडी आपली आणि काय सांगाल, महत्व काय सांगा? कराड मारुतीबाबा कराडकर यांची दिंडीत आम्ही आळंदीला जातो. आणि आळंदीवरनं डायरेक्ट आम्ही असं म्हणजे टप्प घेत सासवड, परत जेजुरी, वालं, आता फलटण असं करीत पंढरपूरला आम्ही जातो. मग आम्ही जर गेल्यानंतर इथनं 2-2:30 वाजता पालं वगैरे मारतो. पालं वगैरे मारतो आणि वारकऱ्यांची सेवा करतो. त्याच्याने जेवण, पाणी वगैरे सगळं बघतो. ही आम्ही सेवा सगळ्यांची करतो. तुम्ही किती वर्ष करता सेवा? 12 वर्ष झाली सेवा. आता तुमचं नाव सांगा. बाळासाहेब माने मोपरे गावाचं. काय आनंद काय मिळतो? भरपूर सेवा केल्यानंतर आम्हाला आनंद भेटतो. काय सेवा करताय? आम्ही पालं ठोकायचं काम करतो, सेवा करतो. पुढे सेवकरीच आहे आम्ही. 12 नंबर दिंडीत. म्हणजे पालखीच्या पुढे येता तुम्ही? किती दिवस अगोदर? पालखीच्या पुढं म्हणजे कसं आहे, म्हणजे ज्यावेळी पालखी मुक्काम जिथं थांबते, तिथं मुक्काम झाला की रात्रीचे 2-2:30 वाजता उठायचं, पालं सगळी खोलायची, ट्रक मध्ये टाकायची. ट्रक बाकीचे सगळे लोक येतोपर्यंत आम्ही चालत तोपर्यंत पुढचा मुक्काम असतो. तिथं येऊन थांबायचं. ट्रक आला की ते पालं काढायची, ठोकून न्यायची सगळी व्यवस्थित आणि नेवारा करायचे वारकऱ्यांसाठी. 20 जण आहे तुम्ही? 20 लोक आहे. बघा म्हणजे यातलं कोणी आळंदीपासून दर्शन कोणी घेतलंय माऊलीचं? सगळ्यांनी घेतलं तर? सगळ्यांनी तळाव नाही आता म्हणजे माऊलीच्या पालखीचे ह्याच्यात तळाव म्हणून नाही जाऊन दर्शन नाही अजून घेतलं. कारण आम्ही येतोय तो ज्यावेळी येतोय तिथं त्यावेळी पालखी आलेली असते. त्याच्यानंतर आमचा सगळं जो कार्यक्रम लोकांना तिथल्या बघताना मला ते म्हणायचं आहे, म्हणजे माऊलींची सेवा हीच तुमची सेवा. तुम्ही बरोबर आहे ना? हीच तुमची विठ्ठलाची सेवा आहे. बरोबर. बघा विशेष आहे, प्रत्यक्ष पादुका दर्शनासाठी माणसं खूप गर्दी करतात, कष्ट करतात. मात्र ही सगळी कराडची जी मारुतीबाबा मठातली जी मंडळी आहेत का माऊली आहेत ना, ही सगळी लोक या लोकांच्या सेवेसाठी धडपडत असतात. पुढे 2 दिवस यायचं, पाल ठोकायचे आणि लोकांची सेवा करायची. रात्री 2 वाजले की वाटायला लागायचं. गाड्या ट्रकमध्ये माल सगळा भरायचा आणि तिथून आम्ही चालत येणार 20, 22, 25 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर असं चालत यायचं. आणि इथं येऊन ट्रक आला की ट्रकमध्ये सगळं सामान काढायचं, पालं बिलं सगळं मारायचं, पाणी सोय वगैरे, कुठं घाण कचरा वगैरे काय असेल ते साफसफाई करायची. हीच आमची परमेश्वरी सेवा आहे. माऊलीला निवार करा. किती जण आहेत आपल्या? 600 लोक आहेत. आपले 600? हो, 600 लोक आहेत. 600 लोक आहेत. खरं तर किती मोठी सेवा आहे बघा. म्हणजे लोकांची सेवा करणं हीच ईश्वर सेवा. बरोबर ना? विकास भोसले, यशवंत नगरी, फलटण.